नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायली प्रतिमाची खूप जास्त काळजी घेते हे सगळ्यांना कळतच असतं. पण रविराज काकांना आता प्रश्न पडलेला असतो की सायली आणि प्रतिमाचं बॉन्डिंग एवढं छान कसं काय आहे. तर इथे प्रतिमाने तन्वीला जन्म दिलाय तरीसुद्धा ती स्वतःच्या मुलीला कशी काय ओळखत नाही आहे आणि सायलीबरोबर तिचं नातं काहीच नाही आहे. अर्जुन बरोबर लग्न करून सायली या घरामध्ये आली आहे तेव्हा प्रतिमा बरोबर तिचं नातं निर्माण झाले. पण इथे प्रतिमा आणि सायलीला जर एकत्र बघितलं तर लोकांना असं वाटेल की खरोखर या खऱ्या दोघी जणी मायलेकी आहेत असा प्रश्न आता रविराज काकांना पडलेला असतो. कारण अंताक्षरीमध्ये जेव्हा सायली खूप छान असं प्रतिमाच्या आवडीचं गाणं म्हणते तेव्हा प्रतिमा सगळ्यात आधी येऊन सायलीला मिठी मारते. कारण तिच्या काही आठवणी तिने जाग्या केलेल्या असतात. तेव्हा तिच्यामध्ये झालेलं हे परिवर्तन बघून रविराज काका खूप इमोशनल होतात आणि सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. जणू काही सायलीच त्यांची खरी मुलगी आहे असं चित्र तिथे उभं राहिलेलं असतं. सायलीने प्रतिमाला मिठी मारलेली असते आणि रविराज काका सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत असतात. हे चित्र बघितल्यानंतर प्रिया खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. कारण ती खरी आणि एकदम प्युअर फॅमिली असते. तर इथे प्रिया खोटं बोलून त्यांच्या घरामध्ये शिरकाव करण्याचं काम करते हे रविराज काकांच्या अजूनही लक्षात आलेलं नाही आहे. पण मात्र आता त्यांना प्रश्न पडायला लागलेले आहेत. कारण इथे सायली जर एवढी वाईट मुलगी असती तर तिने प्रतिमाची, सुभेदार घराण्याची आणि त्याचबरोबर रविराज काकांची सुद्धा ते अगदी व्यवस्थित काळजी घेते. सगळ्यांचं सगळं प्रेमाने करते. ती जर वाईट मुलगी असती तर तिने हे काहीही केलं नसतं असं रविराज काकांना वाटत असतं. म्हणजे जसं तन्वीने म्हणजे प्रियाने ज्या पद्धतीने सायलीचं चित्र रविराज काकांच्या समोर उभं केलेलं असतं ते चित्र एकदम खोटं आहे हे रविराज काकांना आता कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच ते शहानिशा करण्यासाठी आता मधुभाऊंना भेटायला जायचं ठरवतात. आणि मधुभाऊंना भेटल्यानंतर आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो. ते म्हणजे मधुभाऊ आता रविराज काकांना सांगतात की जी मुलगी तुमच्या घरामध्ये तन्वी म्हणून आलेली आहे ती खरोखर तन्वी नाही, ती प्रिया आहे. आणि मधुभाऊ म्हणतात जी मुलगी सायली आहे ती तुमची मुलगी तन्वी आहे. असा खूप मोठा गौप्यस्फोट इथे आता मधुभाऊंनी केलेला असतो. आणि त्यामुळे रविराज काकांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण इथे अचानक असं काय घडतं की मधुभाऊ रविराज काकांना सांगतात की तुमच्या घरामध्ये जी मुलगी राहते ही तन्वी नाही, प्रिया आहे. ते आता आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे रविराज काका आता सायलीचं वागणं जवळून बघत असतात. कारण ते सुभेदारांच्या घरी प्रतिमासाठी राहत असतात. आता आधीसुद्धा सायलीचं वागणं रविराज काकांना खूप जास्त आवडत असतं. कारण सायली बाहेरसुद्धा सगळ्यांबरोबर प्रेमानेच वागत असते, सगळ्यांचा आदरच करत असते. आणि म्हणूनच रविराज काकांनी तिला आपल्या ऑफिसमध्ये कामालासुद्धा लावलेलं असतं अर्जुनच्या विरोधात जाऊन. पण नंतर इथे जेव्हा प्रिया नाटक करून किल्लेदाराच्या घरामध्ये त्यांची मुलगी म्हणून जाते आणि तेव्हा सायली ही खरी रविराज काकांची मुलगी असल्यामुळे प्रिया अजूनच सायलीच्या विरोधामध्ये रविराज काकांचे कान भरते. आणि तिचं एक वेगळं चित्र उभं करते की सायली कशी वाईट मुलगी आहे, ती कधीच कुणाचं चांगलं बघू शकत नाही, ती सगळ्यांना त्रास देत असते, सगळं काही लुबाडत असते, अशी प्रतिमा प्रियाने उभी केलेली असते. एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. आणि इथे रविराज काकांना सुद्धा आपल्या मुलीवरती तेव्हा विश्वास ठेवावासा वाटतो. आणि नंतर सायली अर्जुनबरोबर लग्न करून सुभेदारांच्या घरची सून होते. मग तर काय, इथे रविराज काकांना सायलीचा अजूनच राग येतो. त्यानंतर इथे आता रविराज काका सायलीवरती रागवलेले असतात. पण इथे आता पूर्ण चित्र हे बदललेलं असतं. कारण रविराज काका सायलीवरती कितीही रागवले, तिचा कितीही अपमान केला तरीसुद्धा सायलीने आपलं वागणं कधीही बदललं नाही. ती रविराज काकांचा नेहमी आदर करायची, त्यांना मानानेच वागवायची. आणि म्हणूनच त्यांना कळलेलं असतं की ही मुलगी खरोखरच प्रामाणिक आहे, खूपच जास्त चांगली आहे. आणि इथे आता सुभेदारांच्या घरी तर प्रतिमाला स्वतः सायलीच घरी घेऊन आलेली असते, तिची काळजी घेत असते, सगळ्यांचं सगळं प्रेमाने करते, कुणाला हवं नको ते सगळं बघते. आणि हे रविराज काका स्वतःच्या डोळ्याने आता समोरून बघत असतात. त्यामुळे त्यांची खात्री पटलेली असते की सायली ही मुळातच खूप चांगली मुलगी आहे. आणि मधुभाऊसुद्धा खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. कारण त्यांनी सायलीवरती एवढे चांगले संस्कार केलेत. म्हणजे प्रतिमाकडे बघितलं आणि सायलीकडे बघितलं तर त्याच मला खऱ्या मायलेकी वाटतात. म्हणजे प्रतिमाचे सगळे गुण जे प्रियामध्ये, तन्वीमध्ये यायला हवे होते ते सगळे गुण सायलीमध्ये गेलेले आहेत असं सुद्धा रविराज काकांना वाटतं.
कधीकधी तर त्यांना असं वाटतं की जणू काही सायलीच त्यांची खरी मुलगी आहे. मधुभाऊ एवढे चांगले आहेत म्हणूनच त्यांनी सायलीला एवढं उत्तम घडवलंय आणि जेलमध्ये सुद्धा ते चांगले राहतात. म्हणजे त्यांनी विलासचा खून केलेला नाही आहे हे मात्र नक्की. साक्षीनेच विलासचा खून केला असेल, मग प्रिया खोटी साक्ष का देते असा प्रश्न रविराज काकांच्या मनामध्ये आलेला असतो. आणि इथे प्रियामध्ये मला तसे अजिबात चांगले गुण दिसत सुद्धा नाही. तर इथे रविराज काकांना आता जे प्रश्न पडलेले असतात त्यांची उत्तरं शोधण्यासाठी ते मधुभाऊंना भेटायला जाण्याचं ठरवतात. आणि इथे रविराज काका आता मधुभाऊंना भेटायला सुद्धा येतात. तेव्हा मधुभाऊंची विचारपूस झाल्यानंतर ते विचारतात की तुम्ही कसे आहात आणि जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा नक्की काय काय घडलं होतं हे तुम्ही प्लीज मला एकदा सांगता का. तेव्हा मधुभाऊ पुन्हा एकदा जे काही त्या वेळेला घडलेलं असतं, साक्षीने जो काही त्यांना त्रास दिलेला असतो, सगळं काही इथे रविराज काकांना पुन्हा सांगतात. त्यानंतर इथे रविराज काकांच्या लक्षात येतं की जी गोष्ट मधुभाऊंनी त्यांना आधी सांगितली होती तशीच गोष्ट त्यांनी पुन्हा सांगितलेली असते. त्याच्यामध्ये एक शब्दसुद्धा चुकीचा नसतो. त्यामुळे मधुभाऊ किती प्रामाणिक आहेत हे रविराजांना कळलेलं असतं. त्यानंतर रविराज काका म्हणतात की मी इथे माझ्या लहानपणीच्या मुलीचा फोटो दाखवायला आलो आहे. म्हणजे लहानपणीची तन्वी ही कशी दिसते तुम्हाला तर माहिती असेल ना, म्हणूनच मी माझ्या तन्वीचा फोटो तुम्हाला दाखवायला आणला आहे. तेव्हा इथे तुम्ही माझ्या मुलीला लहानाचं मोठं केलं त्यासाठी मी तुमचा आभारीसुद्धा आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात दाखवा तरी बघू दे लहानपणीची तन्वी. त्यानंतर इथे रविराज काका आता लहानपणीची तन्वी म्हणजे सायलीचा फोटो मधुभाऊंना दाखवतात. कारण मधुभाऊंना कळलेलं असतं की प्रिया ही किल्लेदारांची मुलगी आहे आणि मधुभाऊंना माहिती असतं लहानपणी प्रिया आणि सायली दोघीही कशा दिसत होत्या. तेव्हा जेव्हा रविराज काका लहानपणीच्या तन्वीचा फोटो मधुभाऊंना दाखवतात तेव्हा म्हणतात की हीच आहे लहानपणीची तन्वी म्हणजे तुमची प्रिया मधुकर. तेव्हा मधू म्हणतात की ही प्रिया मधुकर नाही आहे, ही तुमची लहानपणीची तन्वी नाही, ही तर माझी साऊ आहे, ही तर माझी सायली आहे. असं म्हणाल्यानंतर रविराज काकांना धक्का बसतो. ते म्हणतात काय बोलताय तुम्ही, ही लहानपणीची तुमची सायली आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हे बघा रविराज सर, जेव्हा माझी साऊ माझ्याकडे आली ना तेव्हा ती 6 वर्षांची होती आणि तेव्हाच मी तिचा हा फोटो काढला होता जेणेकरून जर कुणी तिला शोधत आलं आणि जर सायली मोठी झाली असेल तर मग मला तिची ओळख पटवून देण्यासाठी लहानपणीचा काहीतरी पुरावा हवा ना, म्हणून मी तिचा एक फोटोसुद्धा काढून ठेवला होता आणि त्याच्या मागे ती ज्या दिवशी मला भेटली होती त्या दिवसाची तारीखसुद्धा मी लिहिली होती. तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला तर माहिती आहे ही माझी साऊच आहे कारण मी तिचा फोटो जपूनसुद्धा आश्रमामध्ये ठेवलेला आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात आणि प्रिया जी तुमची मुलगी तन्वी आहे असं म्हणताय ना, ती तर वेगळी दिसायची. ती 4 वर्षांची असताना माझ्याकडे आश्रमामध्ये आली होती. सायलीपेक्षा तन्वी ही लहान होती. तेव्हा रविराज काका म्हणतात नाही पण मग माझी मुलगी तर हीच आहे, याचा अर्थ सायली माझी मुलगी आहे का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात असू सुद्धा शकते कारण माझ्या सायली एका चांगल्याच घरातली असेल. तेव्हा ती मला सापडली होती तेव्हा तिच्या अंगावरती खूप छान कपडे होते, एका चांगल्या घरातली ती मला वाटत होती. सगळीकडे मी तिच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला पण मला कुणीही सापडलं नाही आणि तेव्हा मी तिचा एक फोटो काढून माझ्याजवळ जपून ठेवला होता. आणि लहानपणीचा हा माझ्या सायलीचा फोटो आहे. प्रियाचा फोटोसुद्धा लहानपणीचा आहे पण प्रिया लहानपणी अशी दिसायची नाही. तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणतात म्हणजे नक्कीच काहीतरी गल्लत झालेली आहे. तुमची मुलगी खरं तर मग सायली असायला हवी. तेव्हा रविराज काकांना खूप आनंद होतो कारण मधुभाऊंजवळ बोलल्यानंतर खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होतो. ते म्हणजे रविराज काकांना कळतं की प्रिया त्यांची मुलगी नाही आहे तर सायलीच त्यांची मुलगी आहे आणि त्यामुळे इथे आता खरा प्रियाचा चेहरा रविराज काकांच्या आता समोर आलेला असतो आणि खरी मुलगी त्यांची कोण आहे हे सुद्धा त्यांना कळलेलं असतं.